श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1275व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध अष्टमी, रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे पठण सुरू आहे। मागील भागात विचारल्या गेलेल्या प्रश्नाचा हा उत्तरार्ध आहे। प्रश्न होता, सामान्य माणसाने जीवनात कसे जगावे? परमपूज्य महाराजांनी खुलासा करताना या खुलाशाच्या उत्तरार्धात म्हटले आहे, देवांशी सन्निष्ठ तत्परायण रहा, कुठेही वेडेवाकडे अपराध करू नका, जमेल तेव्हा त्यांचे नाव घ्या, स्तुती करा, स्मरण करा, कधीही त्याच्यावर टीका करू नका, खाली डोके तंगड्या वर करू नका, एका पायावर उभे राहून उपासना करू नका, हा हटवादीपणा त्याला मान्य नाही। साधू पुरुषांच्या दर्शनाला जा, त्यांचे गुण आत्मसात करा, तुम्हाला हे पुरेसे आहे। तुम्ही रोज देवाची पूजा करताना गंध किती वाहता, फुलं किती अर्पण करता किंवा नैवेद्य कशाचा आहे हे तो कधीही पाहत नाही। हे सर्व तुमचे मानसिक समाधानासाठी करता। तो नेहमी पाहतो की तुमचे हृदय कसे आहे, कठोर आहे की मृदू आहे, तुमचे विचार कसे आहेत, तुम्ही इतर लोकांना किती उपयोगी पडता, तुम्ही लोकांना मदत किती करता, दानधर्म किती करता, ह्या सर्वांची तो नोंद ठेवतो। जर तुम्ही अशा तऱ्हेने जीवनात वागलात तर तुमचे जीवन उज्ज्वल होईल। पुढील प्रश्न आहे, एका पुस्तकात असे लिहिले आहे की मरणाचे नेहमी स्मरण असावे, तर सामान्य माणसाने कसे वागावे? परमपूज्य महाराजांनी खुलासा करताना सांगितले की पुस्तकात जे लिहिले आहे ते बरोबर आहे, परंतु तुम्हाला त्याचा योग्य अर्थ लावता येत नाही। मरणाचे स्मरण असावे हे लिहिण्यामागे प्रत्येकाने सत्प्रवृत्तीने वागावे हा हेतू आहे। जर तुम्ही रोजच मरणाचे स्मरण करीत बसलात तर सतत तुम्ही भीतीच्या छायेखाली वावराल तर तुम्हाला जगणे अवघड होईल। मानसिक तणावाखाली तुम्ही जगू शकणार नाही। सामान्य माणसाने शक्यतो मरणाचा विचार करू नये। आमचे तर असे मत आहे की माणसांना 2 गोष्टींचे स्मरण होऊ नये। एक, मागच्या जन्मी तो कोण होता हे जर त्याला आठवले तर तो हे चालू जीवन जगू शकणार नाही। विनाकारण मानसिक क्लेश वाढतील व वेड्यांच्या हॉस्पिटलला गर्दी वाढेल। 2, मनुष्याचे मरण कधी आहे हे त्याला कळू नये। हे जर त्याला कळले तर तो अगोदरच खंगत जाईल, जीवनाचा आनंद तो घेऊ शकणार नाही। आमचं तर असं मत आहे की तुम्हाला मनुष्य देह मिळाला आहे ना, तर जीवनात शक्यतो सुखी राहा, आनंदी राहा व सतत देवांचे स्मरण करा, जीवनात काहीतरी प्राप्त करा। जन्मही आपल्या हातात नाही व मरणही आपल्या हातात नाही। काळाचा ओघ जसा आहे तसे जावे लागते। प्रत्येक जीव विशिष्ट हेतू घेऊन जन्माला येतो। कोणी फक्त प्रपंचाकरिता येतात, त्यांचं कार्य संपलं की त्याला मृत्यू येतो। मृत्यू हे स्वतः कधीही मरणाचे कारण बनत नाही। व्यक्ती हार्ट फेलने जाईल किंवा डायबिटीस कोमाने जाईल, मेंदूच्या विकारामुळे जाईल, कोणते तरी निमित्त पुढे येईल व ती व्यक्ती जाईल। जीवन संपले की तो गेला समजावे। ती व्यक्ती या मनुष्य जन्मात फक्त इतकेच काम करण्याकरता आली होती, हे कार्य संपविले व गेली। ऋणानुबंध संपले की तो जातो असे आपण समजावे। जो ह्या पृथ्वीवर जन्माला येतो त्याचा नाश होतोच। भगवान रामचंद्र व लक्ष्मण हे दोन्ही अवतार होते। शेवटी त्यांनी देखील शरयू नदीमध्ये देह समाप्ती केली। ते देखील अनंत काळपर्यंत ह्या पृथ्वीवर जास्त काळ राहू शकले नाहीत। सीतामाईने भूमीमध्ये समाप्ती केली।
ती भूमिपुत्री होती. जेव्हा नरदेह धारण केलेला आहे तेव्हा त्याचा नाश हा करावाच लागतो. जे असामान्य पुरुष आहेत ते जिवंत समाधी घेतात. सामान्य पुरुषांना हा नियम लागू नाही. ते दहन किंवा दफन करतात. जे इच्छामरणी होते ते देखील भूमीवर पडले. ते देखील अमर राहू शकले नाहीत. ज्यांना ज्ञान प्राप्त झालेले आहे त्यांना तात्कालिक थोडे दुःख होणे साहजिकच आहे, परंतु ते अतिशोक करीत नाहीत व त्यात अडकून पडत नाहीत, कारण त्यांना ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान असतं. मनुष्य गेल्यावर दुःख का होतं? कारण आपल्याला त्या व्यक्तीचा सहवास मिळणार नसतो. जर त्या व्यक्तीच्या देहावर प्रीती आहे असे म्हणावे तर देह तसाच असतो. हात, पाय, डोके, शरीर सर्व तसेच मृत अवस्थेत पडलेले असते. आपली प्रीती शरीरावर नसते, परंतु तो जिवंत असताना त्याच्याकडून मिळणाऱ्या सहवासावर असतं. हा सहवास नंतर मिळणार नाही म्हणून दुःख वाटत असते. पाण्यावर केर कचरा तरंगतो तो पाण्यामुळे. पाण्याच्या पातळीवर तो तरंगत असतो. जरी केराला महत्त्व दिले गेले असले तरी पाण्याचे महत्त्व जास्त असते, हे लक्षात घ्यायला हवे. कोणाला कशी गती मिळेल हे सांगणं अवघड आहे. हे सर्व ईश्वर इच्छेने घडत असते. मनुष्याच्या हातात ही सत्ता नाही. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील प्रश्नासाठी आणि त्याच्या खुलासेवार उत्तरासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.